सोलापुरातील कुख्यात तांदूळ माफिया सोहेल कलबुर्गी कोण? आजपर्यंत याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही पोलीस प्रशासन मात्र याच्यावर मेहरबान का? कुख्यात तांदूळ माफिया सोहेल कलबुर्गी हा अनेक अवैध धंद्यांमध्ये पटाईत आहे. याच्यावर पुराव्यासहित अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. यापूर्वी 14 मार्च 2023 रोजी अवैधरित्या तांदूळ वाहतूक करणारी ट्रॉली गाडी क्रमांक MH13AN 4813 या ट्रॉलीस वादग्रस्त न्यूज चॅनेलचे संचालक गणेश जाधव यांनी रंगे हात पकडून पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास देखील आणून दिले होते. असे असताना देखील हा कुख्यात तांदूळ माफिया उलट पत्रकारांवरतीच खंडणीचे आरोप करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. संबंधित ट्रॉलीमध्ये अवैध तांदूळ बदलून त्या ठिकाणी दुसरे माल ठेवून पोलीस प्रशासनास हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर MIDC परिसरात या तांदूळ माफियाची तांदूळ पॉलिश करण्याची अनेक अवैध कारखाने आहेत. असे का? यास वरदहस्त कोणाचा? याला कोण पाठबळ देत आहे? पोलीस प्रशासन अजून गप्प का आहे? याच्या पाठीमागचा उद्देश काय असेल? सर तुम्ही एक फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे, नेमकं काय प्रकार आहे त्या पोस्टबाबत? अच्छा, 2 मार्च दिवशी 3:30 ते 5च्या आसपास एका मीडियापर्सन माणसांनी राजश्री शाहू जे शिक्षण संस्था आहे प्राथमिक आणि माध्यमिक, तिथून जे पोषण योजनेचं जे धान्य आहे, धान्य जे येतंय ते धान्य त्यांनी बाजारपेठमध्ये विकण्यासाठी जी गाडी जात होती ती गाडी पकडून MIDC स्टेशनमध्ये जमा नसते. ती गाडी जमा होऊन सुद्धा अद्याप त्याच्यात गुन्हा नोंद नाही आहे. आज 4था दिवस आहे आणि ह्याच्यामध्ये ते संस्थेचे जे अध्यक्ष आहेत मनोहर सपाटे आणि ते संस्थेचे जे मुख्याध्यापक आहे ह्याचे शाळेचे त्या मुख्याध्यापक आणि सपाटे यांनी त्याच्यामध्ये मीडिया जे संबंधित व्यक्ती आहे गाडी अडवण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा त्यांना पैसे देण्याचा आमिष दाखवून आणि संबंधित स्टेशनच्या डिपार्टमेंटना पैसे देण्याचा आमिष दाखवून त्यांच्या विरुद्ध खोटा खंडणीचा आणि अँटी करप्शनचा गुन्हा नोंदवण्याचा यांचा नाद होता. ह्या नादास डिपार्टमेंट आणि संबंधित मीडिया पर्सन हे गुन्हा नोंदवण्यावरती ठाम असल्याने त्यांनी तिथनं टाइम काढून घेऊन तुम्ही चौकशीसाठी पाठवा, अन्य धान्य वेतनमध्ये धान्य पाठवा, तोपर्यंत आम्ही बाट्यांना मॅनेज करतो असं त्यांचं मत होतं. आणि ते सध्या अन्य धान्य वितरण अधिकारी जे आहेत जिथं हे धान्य तपासणीसाठी जात आहे त्यांना पैसे देऊन हे धान्य म्हणजे पोषणचं नाही आहे असं त्यांचं रिपोर्ट आणायचा त्यांचा नाद आहे, त्यांना पैसे देऊन. म्हणून माझी मागणी आहे की हे जे भूमाफिया किंवा धान्य माफिया जो सपाटे आहे हे पोषण हा योजनेचं मागच्या 7 वर्षापासून हे धान्य विकतात आणि सपाटे आणि ते मुख्याध्यापक हे पैसे वाटून घेतात. म्हणून माझी मागणी आहे की ह्याच्यामध्ये गुन्हा नोंदवावा आणि ह्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करून त्यांची MPDA किंवा तडीपार काढण्यात यावी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.